गेली पाण्याला केसात गजरातीचे ताराचा वायदा दिला तो बाराचा वायदा दिला तो बाराचा केसात गजरातीचे ताराचा वायदा दिला तो बाराचा वायदा दिला तो बाराचा गोडी रे रावते गोडी केलं दादा गोडी रे रावते गोडी केलं गोडी रे रावते गोडी केलं दादा गोडी रे रावते गोडी केलं इथून वागरते बन होच भाऊ बटाऱ्या कसुरत बटाऱ्या होच भाऊ बटाऱ्या कसुरत बटाऱ्या रुपी बेचके दोघी तिघी बेचके ना बोल मारी दीप किसने बोल मारी दीप किसने बोल मारी दीप रोज दिन को दिन से रोज दिन से दारू पिया को दिन से येनात ताबडतोब दारू पिया कोणाकलो येनात ताबडतोब दारू पिया कोणाकलो आणि बरे थांबतो एकाच गलास ठेव तुमचं मला तुमचा नाचना मी तर जुगविंतो आता पहविंतो मी तर वाजविंतो तुम्हाला नाचविंतो काकड कुंभाऱ्यात कुबू कर काकड कुंभाऱ्यात कुबू कर भेंडेची बायकोचे विचार कर भेंडेची बायकोचे विचार कर भेंडे भाऊ दोन्ही हाती कायदा भरल काकड कुंभाऱ्यात कुबू कर काकड कुंभाऱ्यात कुबू कर करना जमना मैंने तुझे पगली कहा थँक्यू डीजे थँक्यू पंच काहीतरी इशारा करतात तिकडनं पहिल्या सामन्याला इथे सुरुवात होणार आहे आपण जो सफेद पडदा पाहतोय त्या सफेद पडद्यापर्यंत जर चेंडू जर गेला तर एक सिंगल धाव असेल लक्षात घ्यायचं आहे सर्व संघांनी याची नोंद घ्यायची आहे जो सफेद पडदा आपण पाहतोय त्या पडद्यापर्यंत जर चेंडू जर गेला तर फक्त सिंगल धाव असेल त्या पडद्याच्या मागे गेला तरच लक्षात घ्यायचं आहे आतमध्ये जर राहिला मैदानाच्या आतमध्ये तर धावा तुम्हाला पलून पूर्ण करायच्या असतील पडद्याच्या मागे जर चेंडू जर गेला तर सिंगल धाव असेल याची सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे त्यानंतर आपण हिरवा पडदा पाहतोय त्या पडद्याच्या या बाजूला आपल्याला षटकार चौकार हा दिला जाईल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये झाड आहे त्या झाडाला जर चेंडू जर लागला तर धावा तुम्हाला पलून पूर्ण करायच्या असतील त्यानंतर बाउंड्रीच्या बाहेर जे झाड आहे मात्र त्याच्या फांद्या ह्या मैदानाच्या आतमध्ये आलेल्या आहेत त्या फांद्यानं जर चेंडू जर लागला तर षटकार दिला जाईल याची आपण नोंद घ्यायची आहे सनील सावरे आणि अमोल तळेकर ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरलेली आहे पंचांचा इशारा येतोय आपण पाहतो या स्पर्धेकरता सुरेंद्रजी घाटाल आणि संतोषजी कोम हे आपल्या ऑफिशियल पाहायला मिळत आहेत त्यानंतर या स्पर्धेचे मुख्य आयोजक आणि आमचे मित्र दर्शनजी डबके आपल्याला समोलचन करताना मिळतील या स्पर्धेमध्ये पहिला बॉल हा निर्धाव इथे हाताला आहे अक्षय मडवी याने जो बेस्ट बॉलर ठरला होता पहिल्या स्पर्धेमध्ये सुरुवात खूप चांगली त्याने केलंय पहिला चेंडू हा निर्धाव आहे
खूप सुंदर आयोजन नियोजन. फुलटॉस चेंडू फायदा उचलता आलेला नाहीये. स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली येतोय आणि बघा दुसऱ्या बॉलवरती त्याने सनील सावरेला तंबूचा रस्ता दाखवलेला आहे. शून्याचा चष्मा घालून सनील सावरे हा तंबूच्या आश्रयाला परततोय. old school, the Jay-Z, the city valley and me desi tari. Ego tila zara bhi nahi, mano mane zara bhi nahi. Akura city charmage daily crazy tari. Why so shy? Sundari sundari, tuza naam kya hai? Tuza kaam kya hai? Are sundari sundari, tuza naam kya hai? Tuza kaam kya hai? त्याने त्या स्पर्धेमध्ये घेतली. या स्पर्धेची सुरुवात देखील त्याने चांगल्या पद्धतीने केलेली आहे. आपण पाहतोय खोलवर टप्प्याचा चेंडू होता. वैभव सोहळे याने थोडीशी खराब कामगिरी केलेली आहे त्या क्षेत्रामध्ये. चेंडू जर पकडला असता, चांगल्या प्रकारे थ्रो जर केला असता, कदाचित धावचीच्या स्वरूपात इथे फलंदाज बाद होऊ शकला असता. मात्र एक सिंगल धाव ही अंकित केली गेली धावफलकावरती आणि स्कोर कार्ड आपण पाहतोय 1-1 असं धावफलकावरती पाहायला मिळतोय. चेंडू टाकून झाले 3. पॉवर प्लेचं हे षटक हाताळलं जात आहे. अवलेच आपण पाहतोय या भीमर चेंडू हाताळलेला आहे. कमरेच्या वरती हा चेंडू. पंचांनी लगेच 9 चेंडू ची घोषणा केलेली आहे. कोलवट्याचा चेंडू बॉलर बॅक ड्राईव्ह पाहायला मिळतोय. इथे देखील संधी होती अजयकडे, आता संधी नव्हती मित्र म्हणजे, कारण फ्री हिटचा हा चेंडू होता. ग्राह्य धरला नसता, मात्र रनआउटची विकेट्स जरूर इथे मिळाली असती, कारण संदीप हा पुढे गेला होता. खूप चांगली बॉलिंग कमबॅक इथे दर्शवतोय अजय मडवी. जोरकस मारण्याचा प्रयत्न इथे देखील झाला होता अमोल याचा, मात्र बॅट अँड बॉलला संपर्क नाही आहे आणि हा चेंडू आपण पाहतोय निर्धावच्या स्वरूपात आलेला आहे. धावसंख्या पूर्णपणे स्थिरावली आहे, ती म्हणजे 2. या धावसंख्येवरती बॉल टाकून झालेले आहेत 5. शेवटचा बॉल बाकी असेल या षटकामध्ये. आपण पाहतोय या स्पर्धेकरता ऑफिशियल आहेत सुरेंद्रजी घाटाल, इकडे जे लोकल आहेत त्यानंतर संतोष कोम, अनुभवस भंडार आहे दोन्ही पंचांकडे. पंचांसोबत देखील थोडीशी चर्चा इथे झाली. आणखीन काहीतरी चर्चा चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. ऑन साईडला फटका केला गेला, डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, आउटफील्ड चांगले असल्या कारणाने इथे क्षेत्ररक्षण करण्यासाठी देखील मजा येणार आहे. मी तर म्हणेन की ज्या संघाने इथे एंट्री केलेली नाही आहे ते नक्कीच थोडेसे नाखुश होतील आणि स्वतःच्या लाल गुलाबाचा फुल गुलाबी हो, जन्मोजन्मीचा तुला वायदा करेन गो. तुझं माझे दिल तुला, तुझं माझे जान गो. तुझ्यासाठी पोरी मी काय तू करेन गो. तुला तुला नाही तुला प्यार जगा करेन गो. विचार नको करू आता रुमाल बन गो. तुला प्रेम खरा करेन गो. आलेल्यावर तुझा मला मजा करून घे गो. म्हणत होते की या मैदानावरती खेळण्यासाठी खूप मजा येणार आहे खेळाडूंना, कारण मैदान आपण पाहू शकता किती सुंदर
हे मैदान आपल्याला पाहायला मिळतंय आणि ज्या ज्या संघांना इथे एंट्री केली नाही आहे, एंट्री मिळाली नाही आहे, ते थोडेसे नक्कीच नाराज होतील, कारण मॅच संपल्यानंतर त्यांना इकडे अनुभवायला बीच देखील आहे. आणि मॅच संपल्यानंतर खेळाडू नक्कीच त्या बीचचा देखील आनंद घेतील. खूप मजा येणार आहे 3 दिवसामध्ये. हा तर आजचा पहिला दिवस आहे. वैभव याचा पहिला बॉल आपण पाहतोय, लेग इष्टी सोडून जाणार आहे. पंचांनी दर्शवलं हा चेंडू वाईड असेल. वाईड बॉलची नोंद झाली आहे. धावसंख्या आपण पाहतोय फक्त 4. मागची स्पर्धा आपण पाहतोय वैभव सोहळे मॅन ऑफ द सिरीज ठरला होता. जबरदस्त परफॉर्मन्स. वैभव पुन्हा एकदा बॉल ट्रॅकवरती राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा करत असताना इथे फक्त दिशा देण्याचं काम केलं अमोल याने. फक्त एक सिंगल धाव ही अंकित केली जाईल. या एका सिंगल धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 5 या धावसंख्येवरती. बोलिंग संघाला धावसंख्या ही धावफलकावरती जास्तीत जास्त लावावी लागेल, कारण स्कोर कार्ड भरून त्यांच्या 3 धावा ह्या नक्कीच कमी केल्या जातील. तेच कारण त्यांना जास्तीत जास्त धावा या धावफलकावरती लावणं खूप गरजेचं आहे. वैभव शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅट बॉल संपर्क नाही आहे. चेंडू यष्ट्यांच्या वरून ट्रॅव्हल होतोय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. वैभवाचा आणखीन एक निर्धाव चेंडू आपल्याला इथे येताना दिसतोय. डॉट बॉल. चेंडू टाकून झाले 2. धावसंख्या आपण पाहतोय 5. 4 षटकाचा हा सामना आहे, म्हणजे 2 षटकं. इथे बघा स्लॉट मध्ये होता आणि हा चेंडू सरळ पाठवलाय स्लॉट मध्ये. आउट ऑफ द पार्क. षटका. आणि कनेक्शन काय प्रॉपर झालेलं आहे. लाजवाब टायमिंग. पुन्हा एकदा टायमिंग खूप सुंदर इथे झालेला आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे संघाचा संगणक आहे राज. एक सिंगल धाव. या सिंगलने धावसंख्या 12 वरती जाऊन पोहोचलेली आहे. 12. तुझं गाव काय आहे ग? 3, 2, 1, let's go. आणि थोडीशी डिवाइन कशी लागते बघणे आयना आणि चेहऱ्यावरती शाईन. खानदानी गाडी प्युर ॲटिट्यूड पुरा एशियाला चौथं किलो स्टाईल केलं. तिच्या समोर फक्त गोल्ड बोलायला पक्की बोल्ड. खरंच खूपच सुंदर आहे. सुंदरी तुझं नाव काय आहे? तुझं गाव काय आहे? अरे सुंदरी तुझं नाव काय आहे? तुझं गाव काय आहे? पोरगी ट्रेंडी पाहिजे एलवी काढा फ्रेंडी. फक्त समजू करते बोलते 18 वाटते 20. तुझा मस्करा तू दिसे जाणू अप्सरा. 3 तू हरी सुपर मॉडेल 4-5 करोडचा बिल तुझा. पॅनल्टी देखील मिळाली. तळेकर याला तंबूचा रस्ता दाखवलेला आहे. फलंदाज बा आपण नाही घाबरत. आपण कुणालाच नाही. आपण नाही घाबरत. आपण कुणालाच नाही घाबरत. बंदूक पिस्तूल तोफ रणगाडा आपण कुणालाच नाही घाबरत.
धावांचा रस्ता इथे दाखवला जातोय. नव्याने आलेला फलंदाज आकाश लिलके येतोय. धीरज निलके येतोय. धीरज निलके बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय तिसरे षटक हाताळण्यासाठी. तर नव्याने आलेला स्ट्राईक वरती आहे संदीप थापड, ज्याच्या बॅट मधून एक षटकार आलाय. धावसंख्या पूर्णपणे स्थिरावलेली आहे, ती म्हणजे 14 आहे धावसंख्येवरती. ऑन साईडला चांगलं कनेक्शन आहे, शतरक्षक आहे तिकडे. चांगलं शतरक्षण, एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. बघा जेवढ्या गतीने चेंडू शतरक्षकापर्यंत पोहोचतोय. आउटफील्ड आपण पाहतोय काही दिशेने फास्ट आहे, काही दिशेने स्लो आहे. एक सिंगल धाव मिळाली. ऑन साईडला खूप चांगला स्ट्रोक आहे, मात्र शतरक्षकाच्या हातामध्ये हा चेंडू जाऊन विसावलाय. फलंदाज होते बाद. आकाश लिलके old school, the Jay-Z, the city वाली मी देसी तरी इगोतीला जरा भी नहीं, मनामध्ये जरा भी नहीं, तुझ्याची तिच्या मागे daily crazy तरी. Why so shy? सुंदरी तुझं नाव काय आहे, तुझं गाव काय आहे ग? अरे सुंदरी तुझं नाव काय आहे, तुझं गाव काय आहे ग? अरे सुंदरी तुझं नाव काय आहे, तुझं गाव काय आहे ग? थँक्यू. सुंदरी तुझं नाव काय आहे, तुझं गाव. न्यू बॅटर पहिल्या स्पर्धेमध्ये संजू याने देखील खूप चांगली कामगिरी केली होती. तो संजू नम मैदानाच्या आतमध्ये इन होतोय. संजू करता देखील खूप चांगला चेंडू इथे हाताला गेलाय. आणखीन एक चांगले चेंडू, धावतीची संधी निर्माण झालेली आहे. आणि संजू हा धावचीच्या स्वरूपात बाद देखील होतोय. खूप चांगली बॉलिंग आत्तापर्यंत राहिलेली आहे साईकृपा राजवली संघाची. चर्चे तो है ना भाई, कफील ही रहेगा भाई. सॉन्ग ट्रेंडिंग में है तो है. सॉन्ग ट्रेंडिंग में है तो है. आ गया दिल चुराने मैं आ गया. दिल मेरा अवेलेबल तेरे लिए. आ गया दिल चुराने मैं आ गया. दिल चुराने आ गया.
पाहतोय बोलिंग संघाने खूप चांगली कामगिरी केली होती. बॅक टू बॅक 2 प्राइजेस त्यांनी फटकावले होते. मात्र आता भरपूर गॅप नंतर ते मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. सराव देखील इथे कमी झालेला आहे आणि त्याचा अभाव त्यांच्या संघावरती आपल्याला दिसतोय. भरपूर कमी धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. संदीप थापड आपण पाहतो एका बाजूने चांगली फटकेबाजी करण्याचा प्रयत्न करतोय, मात्र त्याला साथ लाभत नाहीये. बघा आउटफील्ड फास्ट असल्या कारणाने चेंडू लगेच शतरक्षकापर्यंत ट्रॅव्हल होतोय आणि गोल मैदान असल्या कारणाने आपण पाहतोय फक्त एक सिंगल धाव घेण्याची संधी मिळते. न्यू स्टार मडवीपाडा आणि नित्यसाई लोहियानगर दोन्ही संघाच्या संगणकाला विनंती आहे आपण टॉस करण्याकरता यायचं आहे. इथे आपण पाहतोय स्टॅमिंग झालाय, शतरक्षक येतोय आणि झेल ड्रॉप. आयुष्यमान भवाचा आशीर्वाद इथे मिळतोय पंकज याला. पंकज वाडे जो नव्याने फलंदाज इन झाला होता त्याला हे जीवनदान मिळालंय. 2 धावा, धावसंख्या 19. भुवन शेवटचा आणि अंतिम षटक हाताळतोय. 2 बॉल टाकून झालेत, अजूनही 4 चेंडू बाकी आहेत. या 4 चेंडूवरती 2 ते 3 मोठे फटके जर आले तर एक सन्मानजनक स्कोर हा धावफलकावरती लागू शकतो. सध्या तरी 19 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. हे धाव चेंडू डॉट बॉल इथे आलेला आहे आणि आपण पाहतोय साईकृपा राजावळी संघ आज साईबाबांचा आशीर्वाद घेऊन आलेला आहे. मागच्या स्पर्धेमध्ये देखील साईबाबांचा आशीर्वाद त्यांना लाभला. 2ऱ्या क्रमांकाचा तो मानकरी ठरला होता आणि या सत्रामध्ये आपण पाहतो या स्पर्धेमध्ये देखील त्याने आतापर्यंत खूप चांगली कामगिरी केलेली आहे. आणखीन एक निर्धाव चेंडू इथे येताना दिसतोय. 20 धावा या धावफलकावरती बॉल टाकून झाले ते 4. अजूनही आपण पाहतोय 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. फक्त 20 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. इथे देखील आपण पाहतोय स्टॅमिंग झालाय. शतरक्षक 2 शतरक्षक आले होते, मात्र चांगलं कॉलिंग झालं आणि खूप चांगला झेल तिकडे पकडलाय. मयूरने हा झेल पकडलाय. फलंदाज पंकज वाडे देखील बाद होतोय. शेवटचा बॉल असेल. आणि शेवटच्या बॉलवरती देखील विकेट इथे मिळवलंय भुवन याने. पहिल्या 4 षटकांचा खेळ हा पूर्ण झालाय. पहिल्या 4 षटकांमध्ये धावसंख्या फक्त 21 धावांचं माफकचं आव्हान इथे ठेवलं गेलंय. मात्र त्याच्यात देखील 3 धावा या कमी केल्या जातील बोलिंज संघाच्या. आपण धावफलकावरती अगोदरच ते ॲड करणार आहोत, म्हणजे 3 नंतर स्कोर कार्ड राजावली संघाचा पुढे जाईल, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. नित्यसाई लोहियानगर टीम आपणास विनंती आहे की आपण लवकरात लवकर टॉस करण्याकरता यायचं आहे. ही मॅच जर संपली, आपला कॅप्टन जर आला नाही तर आपल्याला पॅनलाइज केलं जाईल, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. O2 DJ. जसा उमराचे झाडाचा ताल तसा तुझ
पोरी माझा गमाल पोरी येशील का तडपानाचा बालू नाचून नाचून पुता लागली तूर थाली गावन वाजाय लागली तूर थाली गावन वाजाय वाजव तारप करी तारपाना चल जाऊ तारपानाचा वाजव तारप करी तारपाना चल जाऊ तारपानाचा तरप्याची म्युझिक भारी आल्या नाचाया पोरा आहेत. आपल्याला हे सामने वेळेवरती कंप्लीट करायचे आहे त्याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. आजच्या दिवसामध्ये आपल्याला 10 संघ इन ॲक्शन या मैदानावरती पाहायला मिळणार आहेत. यानंतर नित्यसाई लोहियानगर न्यू स्टार मडवीवाडा असा मॅच होईल. त्यानंतर एकविरा स्पोर्ट्स वाकेवाडा ओमसागर ब्राह्मणगाव आझाद स्पोर्ट्स वसई आई अष्टभुजा लहूपाडा आई गावदेवी नागले आणि आई मरुदेवी राजावली असे 10 संघ आजच्या दिवसामध्ये आपण इन ॲक्शन पाहणार आहोत या मैदानावरती. 21 धावांचं माफकचं आव्हान पाहूया. या 21 धावा कुठपर्यंत किती चेंडूंमध्ये कंप्लीट करतायत. नित्यसाई लोहियानगर आपण लक्षात घ्यायचं आहे. मॅच संपला आपला कॅप्टन जर आला नाही तर आपल्याला पॅनलाइज केलं जाईल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. न्यू स्टार मडवीवाडा संघाचा संघनायक इथे उपस्थित झालेला आहे. सनील सावरे पहिलं षटक हाताळण्यासाठी. पहिला चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये हा झेल आला होता मात्र झेल सोडलाय तिकडे. पहिल्या बॉलवरती जीवनदान आयुष्यमान भवाचा आशीर्वाद इथे दिलाय. फलंदाज धीरज आला. धीरज आणि पवन ही सलामीची जोडी आपण पाहतोय. ऑन साईडला खूप चांगला स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक आहे तिकडे फक्त एकच धाव मिळेल. बघा चेंडू पडल्यानंतर लगेच क्षेत्ररक्षकापर्यंत ट्रॅव्हल होतोय. इनफिल्डच्या वरून हा फटका केलाय. आउटफिल्ड स्लो आहे त्या क्षेत्रामध्ये आपण पाहतोय. चेंडू पडल्यानंतर थोडासा जाग्यावरच राहतोय आणि इथे संधी मिळते 2 धावा घेण्याची. या 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 7 या धावसंख्येवरती. पेनल्टीच्या 3 धावा या स्कोर कार्डवरती ॲड केल्यात लक्षात घ्यायच्या आहेत. 7 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. सनील सावरे हे षटक हाताळतोय आणि एक एक्स्ट्रा चेंडू देखील त्याने ते हाताळलेला आहे. खूप चांगला फटका ते केला गेलाय. क्षेत्ररक्षक पोहोचला होता. संधी देखील होती कारण चेंडू ट्रॅव्हल झाल्यानंतर पडल्यानंतर थोडासा थांबला. मात्र संदीप आपण पाहतोय वेगाने आला होता. म्हणजे 12 या धावसंख्येवरती बॉल टाकून झालेत 4. चेंडू आपण पाहतोय 9 चेंडू इथे घोषित केलेला आहे. सनील सावरे काहीतरी एक्स्ट्रा करण्याचा इथे प्रयत्न करतोय. नित्यसाई लोहियानगर संघाला शेवटचा आणि अंतिम कॉल असं लक्षात घ्यायचं आहे. आपला कॅप्टन टॉस करण्यासाठी पाठवून द्यायचा आहे.
आणखीन एक व्हाईट बॉल 1+1 अशा 2 धावा ॲड केल्या जात आहेत. धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजे 15 या धावसंख्येवरती. आता फक्त 6 धावांची आवश्यकता आहे मॅच जिंकण्याकरता. स्टॅमिंग झालेला आहे. शतरक्षक आहे तिकडे. बरोबर आपण पाहतोय की अगोदर फ्रेटचा चेंडू होता आणि त्यानंतर व्हाईट बॉल देखील आला होता. ऑन साईडला खूप चांगला प्रहार आणि अशा प्रकारे आपण पाहतोय या मॅच फिनिश होतोय. हा सामना इथे जिंकलेला आहे तो म्हणजे साईकृपा भोलिंज या संघाने, सॉरी साईकृपा राजावले या संघाने. मिस्टेक, साईकृपा बोलिंज संघ देखील आहे इथे आपण पाहतोय. हा जीवदान 11 बोलिंज आहे. धीरे धीरे चाल गो मैना ना पाल घरे गावात नीन गो मैना पाल घरे गावात नीन गो मैना पाल घरे गावात नीन गो मैना धीरे धीरे